चहा ठेवतेस ना? हो चहा ठेवते, दूध तापवून घेते पटकन आणि मग जाऊन येऊया आपण. ते राऊच्या फ्रेंडचं गिफ्ट आणायचंय ना. हो हो, आणि आईकडे पण जायचंय. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. मस्त रुटीन सुरूच आहे सकाळपासून आणि आता गरम गरम चहा ठेवतेय. आणि तुम्ही ऐकलंच असेल, आम्हाला जायचंय गिफ्ट घ्यायला. ऍक्च्युली संध्याकाळी आज आम्हाला एका बर्थडे पार्टीला जायचंय. राऊच्या स्कूल फ्रेंडचा आज बर्थडे आहे. सो ते गिफ्ट घ्यायला आम्हाला जायचंय आणि आईकडे सुद्धा एक फेरी मारून येणार आहोत, कारण माझी आई चालली आहे तिच्या आईकडे. सो तिला मी परवाच म्हटलं होतं की मी तू जाशील तेव्हा तुला एकदा भेटायला येईन. सो जाता जाता तिथे सुद्धा जाऊन येणार आहे मी. पण पटकन पहिले चहा पितो. राहू कालपासून गेमच खेळतोय हा. राहुला फार आवडतो. आणि हा ब्रिक्स गेम आहे. आज कोणीतरी विचारलंय कॉमेंट मध्ये. स्वराताईंची कमेंट आली आहे की अंकिता नाव सांगशील का त्याचं. सो याला ब्रिक्स गेम म्हणतात. ब्रिक्स गेम कुठल्याही खेळण्याच्या दुकानात मिळायचं. ते सेल निघाले, दे इकडे लावून दे. सेलचं कव्हर निघालं. कव्हर निघालं, तू काढलंस ते. हाच गेम ना? संपला आता नवीन काढते. आहे का पण? आहे, सामानात आणलेला ना. नेमका चहा संपलाय. अंकिता तो नवीन आता काढते. आणि आज स्पेशल आलं टाकून चहा करते अंकिता. मस्त पाऊस पडलाय ना. हा, आलं टाकून चहा करूया. आपलं किसलेलं आलं टाकू. नाही थांब, थोडासा उकळू दे मग ऍड करूया. 10 स्पीडने चालवतोय तू? हो. आईचा फोन आला का? आई पोचली असेल हो, वाटतं पोचली. एक्सपिरियाला. मगाशीच निघालेली ना, त्याच्यामुळे पोचली असेल. आई आज गेली आहे तिच्या मैत्रिणीला भेटायला एक्सपिरिया मॉलला. सो मगाशीच ती निघालेली. पोचली असेल आता. हो, पोचली असेल. आणि हे आपलं मस्त आलं. आपला चहा आता मस्त उकळतोय. दूध सुद्धा मस्त उकळलंय. राऊचं जर इथे थंड करायला ठेवते. आज खरं तर सकाळपासून शूट करायला नाही जमलं. आई सुद्धा बाहेर गेली, जसं तुम्हाला म्हटलं तसं. आमची सुद्धा जरा 2-3 कामं होती. सो शूटला वेळ नाही मिळाला. आणि दुपारी मस्त आज जेवायला आम्ही केलं होतं वांगा बटाट्याचा रस्सा आणि तांदळाची भाकरी ठेचा. सो भाकरीवरनं मला आठवलं की आजच मला आरतीताईंनी एक कमेंट केली आहे की अंकिता ज्वारीची भाकरी वगैरे तू करत जा. सो मला इंडिव्हिज्युअली भाकरी नाही करता येत, पण आम्ही ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ घरी आणतो. आणि अगदीच भाकरी असं नाही, मग मी त्याची थालीपीठं करते किंवा घावन करते किंवा मी तुमच्या बरोबर ज्वारीच्या पिठाचे अप्पे केले होते. सो हेल्थच्या दृष्टीने मग मी ही पिठं अशा प्रकारे यूज करते. चहा आता रेडी आहे. मस्त चहा आता पिऊया. आणि हा राहूचा दुसरा गेम काल आम्ही आणला होता. काल हा दाखवला नाही, बास्केटबॉल. तुला गरम नाही झालं? मी खेळत होतो ना. बापरे. चल निघूया ना आता. चला आवरते मी पटकन. हा, पटकन जाऊन येऊया. आणि निघूया. चलो. चला, राहुला दूध हवंय ना, ते देते. पावसात ही पंचायत होते कपड्यांची. तुम्ही बघू शकता स्टँड तिथून इथे आणलाय अंकिताने. हो अरे, मगाशी ओले झाले म्हणून पटकन इथे घेतलं. मग आता इथेच ठेवत जा ना. आता इथेच ठेवते. मग माहिती नव्हतं ना पाऊस येईल, पटकन ऊन आलेलं. हे आता होणारच पावसाळ्यात. पत्रे टाकून घेणार आहोत ना आपण, ते लवकर घेऊया. भांडी घासत बसलीस तर उशीर होईल मग आपल्याला. अरे पण मला परत बर्थडे पार्टीवरनं यायला आईकडे जायचे, उशीर होणार ना. कामही करून घेते, तसा वेळ कारण आपल्याला. थोडासा प्लॅन आम्ही चेंज केलाय. आधी आमचं होतं की चहा पिऊया आणि लगेचच निघूया. कामं वगैरे मी आल्यावर करेन. पण मी पुष्करला म्हटलं की मी एक काम करते, आज माझी फक्त भांडी घासायची राहिली आहे. रात्रीचं डिनर सुद्धा मी आज करून ठेवलंय. जसं तुम्हाला सांगितलं, दुपारी मी आज केला होता वांग बटाट्याचा रस्सा, तो आहे. आल्यावरती मी फक्त गरम गरम भात लावणार आहे. आशाताईंनी विचारलंय अंकिताला कंटाळा येत नाही का भांडी घासून? नाही, आता मला खूप सवय झाली आहे भांडी घासायची. असं काही नाही. आणि ही काय रोजचीच आपली कामं आहेत. पण मी परत तेच आहे, आम्ही एक करतो, असं काही घाई करत नाही. आता मी छान सगळी भांडी लावून ठेवलेली. मला जसा वेळ मिळेल तशी मी सगळी भांडी घासते. तो असं काही मला कंटाळा येत नाही. पटापट एक मार्गे होऊन जातात. आणि घासून भांडी आता माझी घासून झाली आहे. आणि अजून एक प्लॅन मी चेंज केलाय, तो म्हणजे मला बर्थडे पार्टीला जायचंय, जसं मी तुम्हाला सांगितलं. पण त्याच्या आधी आईकडे सुद्धा जायचंय. सो पार्टीसाठी जे काही मी वेअर करणार आहे ते मी सगळं माझ्याबरोबर घेऊन जाते. कारण मी जर आत्ताच तयार होऊन गेले तर सगळं परत मला अनफ्रेश होईल. कारण बरीचशी कामं करायची आहेत. आईकडे जायचंय आणि मग बर्थडे पार्टीला जायचंय. सो आईकडेच तयार होईन असं म्हणतेय. सो एक छोटीशी बॅग पटकन पॅक करते. ही घेतेस का? ह्याच्यात जरा रे माझे कानातली, गळ्यातली, थोडंसं ड्रेसवर एक परफ्यूम टाकते छोटासा. छोटासा परफ्यूम काय असतो?
छोटूशी बाटली हैं? आणि एक अच्छा, मोठी एवढीशी? छोटूशी. आम्ही आता रेडी आहोत आणि आता पटकन जाऊन येतो बाहेर आणि त्यानंतर अंकिता आणि राहू जाणार आहेत बर्थडे पार्टीला. हे बघ हे तुला सांगतो, बाबा आपल्याला आब्बाकडे सोडेल. बाबा पण येतोय आपल्या बरोबर आई आजीकडे. अच्छा, हे नवीन घालणार यार. आई इथे मी घालून देते. बाबा सारखा. पावसात आता पण ओले होतील ते, राहू ते चिखल थांबला लागेल त्याला. सँडल आहे ना तुझ्याकडे? आहे पण तू पण बर्थडे पार्टीला असे छान वाटतात ना. मला छान वाटतं. बरं, राहू दे, चल. बोल की सँडल चालेल घाल आता ते. सँडल पेन के क्यों आयो राव. कुठला घेऊया? कपडे नाही मला. हो, डॉल आवडेल तिला. राहूच्या फ्रेंडचं आमचं बर्थडे गिफ्ट घेऊन झालंय आणि आता आम्ही जातोय आईकडे. लिहिलंस का नाव लिहिलं, पण मला वाटतं ना या पिशवीत नाही राहणार. मस्ती चालू आहे राहूची. नाही ना होते यार, नाही ना, बघ ना टाकून. नाही होते. हे बघ बघ, तर भरपूर मस्ती करायला लागलाय राहू. हे बघा मस्ती त्याची. लागेल तुला काहीतरी, तिथे पडशील ना. हे बघा काय करतोय, कॅमेऱ्यावरती हात ठेवतो. पण अर्धा घे ना, आलाय परत. एवढं नको. आजीला बाय करायला आलो मी. अहो आत्ताच आलो आम्ही. माझ्या फोन मध्ये घेतलीस का तू? नाही ते नाही घेतले. माझा फोन कुठे आहे? तुझ्या बाबांचा फोन आलाय ना. बापरे, मी घाबरले. मला वाटलं गिफ्टच्या इथे विसरलं की काय. नाही पण नाही पूर्ण. सृजन थांब. यात मावलं फायनली. सो आईकडे आलो आणि जसं मी म्हटलं होतं की आई चालली आहे तिच्या आईकडे, म्हणजे माझ्या आजीकडे. आजीला खरं तर इथे घेऊन यायचं आहे. बाबा जाऊ शकत नाही आहेत कारण बाबांचं आहे ऑफिस आणि सृजनची सुद्धा एक्झाम चालू आहे. सो आता ती जाणार आहे एकटी आणि आजीला घेऊन येणार आहे. सो ती जाते भडगावला, नाशिकच्या इकडनं थोडंसं पुढे आहे. सो तिची बॅग पॅक झाली आहे आणि ती सुद्धा रेडी आहे. चाललायस का आजी बरोबर? का जाऊन ये मग. नाही राहू तिला सांगतोय आता मला जायचंय बर्थडे पार्टीला. अच्छा, चला आपल्याला पण तयार व्हायचंय. राहू मी तयार झालोय, आई तयार झाली की आम्ही जातो बर्थडे पार्टीला. फोन बिल नाही घेतला. हे घे, इथेच आहे. हॅपी जर्नी. नीट जा. थँक्यू. फोन कर पोचल्यावर. हो करेन. सो फायनली मी सुद्धा तयार झाली आहे आणि आता जरा थोडंसं अजून पॅकिंग करते आणि मग लगेच आम्ही निघतो. राहू ही पाण्याची बॉटल घे बरोबर. बाय. मी चाललो, ऑफिस आहे माझं आता. मी तुम्हाला सोडतो आणि मग जातो पुढे. चलो बाय बाय. आई आहे गे. चल बाय. चल बाय बाय बाय. हॅपी बर्थडे. नाही ना, नाही ना. आवडला बर्थडे? येणार आब्बा, म्हणजे आब्बांचे ते दुसरे शूज आहेत सोना. झाली का पार्टी? येस. बर्थडे पार्टी कशी झाली? कशी झाली? हे मिळालं का रिटर्न गिफ्ट? तो फायनली बर्थडे पार्टीवरनं घरी आलो. खूप दिवसांनी खरं तर हे सगळे स्कूल फ्रेंड्स भेटले होते. भरपूर धमाल मस्ती केली आहे. आता मी जरा पटकन फ्रेश होतीये. बाकी तुम्ही जेवलात का? नाही, अजून जेवायचंय. ठीक आहे, मग मला वाटतं भात. आजी तू भात लावलास का? डन, भात लावलेला आहे. मग पटकन जेवूया आपण. चालेल. काय तू आणलंस अंकिता? नाही रे, आई घेऊन आली असेल. काय आहे बघ. अच्छा, फणसाचे घरी. मला वाटतं रेखा मावशीने दिले का? रेखा मावशीकडचे. ती आईची फ्रेंड गेली होती ना रेखा मावशीच्या घरी, तेव्हा रेखा मावशीने पाठवले. जादू उडणार नाही. हा, मला भात आणि वांग्याचा रस्सा चालेल. हा दुपारी केला होता ना. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आज आम्ही दुपारी जेवायला वांग बटाट्याचा रस्सा केला होता. सो हाच तो रस्सा आहे आणि आज जरा ह्यात हरभरे सुद्धा ऍड केलेत. सिंपल जे आपले हरभरे असतात, काल रात्री ते मी भिजत घातलेले आणि म्हणजे आज दुपारी वांग बटाटा कांदा आणि टोमॅटो नॉर्मल आपण जसा रस्सा करतो हा तसाच बनवलेला आणि हरभरे वेगळे शिजवून घेतलेले आम्ही आणि नंतर छान हरभरे शिजल्यानंतर ते या रस्स्यामध्ये ऍड केलेले. थोडंसं दाण्याचं कूट, गूळ आणि चवीनुसार मीठ, भरपूर कोथिंबीर असा हा आज रस्सा केलेला. दुपारी आम्ही हा रस्सा भाकरी बरोबर खाल्लेला आणि आता मस्त आईने गरम भात लावलाय. खरं तर मला यायला थोडासा उशीर झाला, पार्टीमध्ये गेले होते म्हणून. पण आता माझं थोडंसं खाणं झालंय पण पुष्करचं खाणं राहिलंय, आईचं सुद्धा बाकी आहे. सो मस्त जेवून घेतो आता. तुम्ही काय काय खाल्लं मग तिथे? तिथे पावभाजी, गुलाबजाम, नूडल्स, आईस्क्रीम